बाहेर या! अरे जल सिद्ध झालं. ओय झालं. हे बघ बघ इकडे बघ. अरे आमच्या साधनेमुळं या एवढ्याशा पात्रात कशी अलौकिक शक्ती गोळा झाली बघ. हेच आहे ते आम्हाला सिद्धी देणार सिद्ध जल. आता हे सिद्ध जल या 8 पोरांच्या अंगावर आम्ही शिंपडू. आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस त्यांची आहुती देऊ. मग आमचा विधी पूर्ण होणार. दिवसा ढवळ्या समधीकडं तेजोमय चांदण्यांचा प्रकाश चमकणार आणि अशी अलौकिक अमावस्या साजरी होणार. जय जिंगरोबा. सिद्ध मिळणार आम्हाला. बाहेर सिद्ध मिळणार. आम्हाला सिद्धी मिळण्याचा क्षण आता जवळ येतोय. बाहेर्या जवळ येतोय. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. नाही विठुरा, आपल्याला काहीतरी करायलाच हवं, नाहीतर बाबाजी खरंच सगळं प्रत्यक्षात आणतील. बाबाजी एक लय महत्वाची खबर आहे. हा माद्या बोल. गावात पाटलांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते भास्कर बुवा आणि स्वतः पाटील बाबाजी तुमची काळ कोठडीतून सुटकेची विनवणी करायला जाणार आहेत. बैर्या बघितली का सिद्धी. आता बघाच तुम्ही बघाच. संधी चक्र या नागोजी भोवती फिरतात का नाही. आणि ती माणसं काय घेऊन बसलात. जल, वायू, अग्नी समधे माझ्या इशाऱ्याप्रमाणे वागतील. मला पाहिजे तसंच वळतील, चालतील, बोलतील. एकदा का त्या 8 पोरांची आहुती दिली मग काय चमत्कार होतो नुसतं बघाच. माद्या आता प्रत्येक क्षण मोलाचा आहे. या पोरांवर बारीक लक्ष ठेवायचं. आमचा हुकूम आहे. समजांना सांग आजचा दिवस साधनेसाठी लय महत्वाचा आहे. कोणती बी आईगाय चालणार नाही, नाहीतर जीव घेईन एकेकाचा. जा. जी बाबाजी, मी जातो मुलांकडे. बऱ्या डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवायचं. 40-42 दिवसांच्या कठोर साधनेनंतर हे जल सिद्ध झालंय आमच्यासाठी. याच्या थेंबाला जरी धक्का लागला ना भैर्या, जीव घेईन तुझा मी. बाबाजी मी बारीक नजर ठेवून आहे. अरे डोळे मिचमिच काय करतोय. मोठे डोळे करून उघड्या डोळ्यांनी बघायचं आणि लक्ष ठेवायचं. आई चुकलं ना बाहेर्या, चांबडी सोलून काढेल तुझी.